दिवस कसे बदलतात। या दोघी लहान असताना मी त्यांना सारखी इथे जाऊ नका, तिथे हात लावू नका म्हणून सांगायचे। आज मी या जगात नाही, तरी या दोघींनी मला इथे जाऊ नको, तिथे जाऊ नको असं म्हणून मला इथे कोंडून ठेवलंय। पण हरकत नाही, त्या कवडीपेक्षा ही खोली 1000 पटींनी बरी। काय झालं? आई, ते मंजिरीचं काय? मीरा बोल। आई, मंजिरीच्या पराभवाची सुरुवात झाली आहे आणि ती आपल्या जाळ्यात अडकली आहे। हो आई, आता ती तुला कवडीत परत कधीच कैद करू शकणार नाही। हां, आई, आता आमच्यापासून तुला कुणीच दूर नाही करू शकत। हो ना ताई? मीरा, आम्ही आत्मा आहोत। आत्ता आपण संकटात आहोत म्हणून आपण एकत्र आहोत का? आज ना उद्या आम्हाला मुक्त व्हावंच लागेल। ताई, मीरा, आत्म्याला मुक्ती मिळणं हेच त्याचं ध्येय असतं। आई, तू आत्ताच तर भेटलीयस ना मला। हे बघ, तुझा चेहरा एकदम धुसरसा आठवत होता मला आणि तोच चेहरा डोळ्यासमोर ठेवून मी आजवर जगत आले। अगं, मी जेव्हा जेव्हा बाबांसोबत स्मशानात जायची ना, तेव्हा मी बाबांना हेच विचारायचे की माझी आई कुठे, ताई कुठे।